नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या गोंडच्या मोटो व्लॉगिंगमध्ये. खूप दिवसानंतर असा आपला मोटो व्लॉग येतोय. तर आपण चाललेलो ऑफिसच्या कामासाठी आज बाहेर जातोय. तर व्लॉग लास्टपर्यंत बघा. बाकीचे जे काही डिटेल्स आहेत तो तुम्हाला मी बाईकवर सांगतो, कारण बाईकवर पण गप्पा मारायला गोष्टी पाहिजेत ना, काही ना काहीतरी. तर ते बाकीचे डिटेल्स मी बाईकवर सांगतो. आणि जर इन्स्टावरती जर फॉलो नसेल केलं तर फॉलो करा, इथे डिस्प्लेवरती नाव शो होत असेल. आणि ब्लॉग लास्टपर्यंत बघा. ब्लॉग आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, फायनली आता आपण निघालेलो आहे खारघरला यायला. ऍक्च्युली खारघरला दोन गोष्टीसाठी जायचं. खारघरवरून वाशी पण करायचंय. एक तर आपल्याकडे काही डॉक्युमेंट आहे, त्याच्यावरती सरांच्या सिग्नेचर नाही, त्या पण घ्यायच्या आहेत डॉक्युमेंटवरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला खारघरच्या आपल्याकडे एक साईड आहे, तर त्याचे डॉक्युमेंट कलेक्ट करायचे आहेत आपल्याला खारघरचे. म्हणजे ते पेपर वगैरे जे काय असतील ते XYZ गोष्टी त्या आपल्याला कलेक्ट करायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते झालं, तिथून मग लगेच आपल्याला वाशीला पण जायचंय. वाशीला पण सेम सीन आहे, डॉक्युमेंट कलेक्ट करायचे. बस बाकी काय नाही. बोललो आपल्याला आपला मोटो ब्लॉग पण होईल, सर्वच गोष्टी होतील, काम पण होईल. आणि चॅनल पण आपला सध्या स्टॉप झालेला, त्यामुळे मग काय ब्लॉग वगैरे येत नव्हते. बोललो ब्लॉग पण येतील. तर सो असा आजचा काय तो ब्लॉग असणार आहे आपला. ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. आणि खूप दिवसानंतर असा आपला मोठा ब्लॉग येतोय. आणि तुमच्याबरोबर मी एक गोष्ट शेअर करेन थोड्या वेळातच. तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. एक प्रफुल्ल आणि मी आहे ना, एक अमेझिंग गोष्ट हे केली आहे. म्हणजे आम्ही दोघांनी मिळून काहीतरी एक सुचलंय दोघांना. तर आम्ही ते प्लॅन काहीतरी दिमागात चालू आहे. तर बघूया आपण तो सक्सेस होतो का नाही. म्हणजे तो प्लॅन गोष्ट तर आम्ही नेक्स्ट मंथ मध्येच करणार होती. फक्त अनाऊन्स मी आता थोड्या वेळातच करेल, कारण की खूप भारी गोष्ट आहे ती. मी जस्ट असं बसलेलो तेव्हा माझ्या दिमागात आलं. सॉरी, थोडी बोबडी वळते कारण सकाळचाच वेळ आहे, बोबडी वळणारच. जस्ट बसल्या बसल्या दिमागात आला की असं असं आहे. प्रफुल्ल पण बोलला, मी पण लगेच तयार होतो, आपण पटापट करू. तसे अजून दोघ अजून एक जण आहे, पण त्याच तळत नाही ते. आम्ही ती गोष्ट फक्त शुक्रवार शनिवार रविवार पहिले स्टार्टिंगला 3 दिवस करू, आणि नंतर मग फुल धमाका करणार आहे. थोड्या वेळातच अनाऊन्स करतो. आपला हा रस्ता पहिले पटापट आपण घेऊया. आणि मला समजत नाही, इथे गाडीवरती आणि इथे इथे हे बघा, इथे पॉवरचा सिम्बॉल आलाय. कसला सिम्बॉल आहे काही समजत नाही मला. नंतर तो थांबून ना बघायला लागेल कसला सिम्बॉल आहे. आणि मी गाडीची RPM चेंज केली आहे. जी इथे 10 वरती होती ना, ती मी इथे 5 वरती आणून ठेवली आहे. म्हणजे ती RPM हे झाली की लगेच हे होतं, ब्लिंकिंग व्हायला चालू होते. तेवढं आपलं इंजिन चांगलं राहतं. हा, बदलापूर मध्ये सिग्नल म्हणावे काया काय कुठले नाते, माय बाप बंधू सखा सार तूच वाटे. माया तुझी सार तुच्छ सारे खोटे, वेड लागले मला ग तुझ्या दर्शनाचे, मला ग तुझ्या दर्शनाचे. विसरलो मी देह भांगरे, विठ्ठला दिसरलो. तर मित्रांनो, आपली ती जी गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणजे ती म्हणजे आहे की आपण विचार करतोय की आपण युट्यूब वरती लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजेच गेमिंग ते पण चालू करूया. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. माझं पूर्ण अख्खं सेटअप झालेलं आहे. म्हणजे लोगो पासून नावं वगैरे सर्व प्रफुल्ल आणि मी सर्व डिस्कस केलेलं आहे. पुढल्या महिन्यातच एक चालू करणार आहे आम्ही. प्रफुल्ल आणि माझं जस्ट असंच डिस्कशन चालू होतं की काय करायचं करूया का चालू. तो बोलला मी पण चालूच करणार आहे, आपण दोघं मिळून चालू करूया. बोललो ठीक आहे. बोललो डन सीन. लोगो बिगो सर्व छापून झालेलं आहे. छापून म्हणजे सर्व एडिटिंग वगैरे करून झालेलं आहे. आता फक्त चॅनल ओपन करायचंय
चॅनलला नाव पण आम्ही हे केलेलं आहे, तो आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये दिसेलच आपल्याला. कारण मी त्याचा पण ब्लॉग करेलच, पूर्ण सर्व सेटअप वगैरे करेल. त्याच्यानंतर गेमिंग साठी मी ब्लॉग वगैरे करणारच आहे. जूनच्या सेकंड वीक मध्ये आपला काहीतरी गेमिंग चॅनल चालू होईल प्रफुल्लचा आणि आपला. तर शुक्रवार शनिवार रविवार असं आम्ही 3 दिवस पहिले ट्राय करणार आहे. म्हणजे 3 दिवस तर कंपल्सरी करणारच आहे आम्ही. संडेला दुपारून स्ट्रीमिंग चालू करू आणि फ्रायडे सॅटर्डेला कसं नाईटला, म्हणजे कसं कारण कामाचं असतं, ती कामाला वगैरे जाऊन यायचं वगैरे असतं. मला तरी सॅटर्डेला सुट्टी असते, पण प्रफुल्ल वगैरे नसते. त्या कारणामुळे मग आपण फ्रायडे सॅटर्डे संडे, आणि जर जमलं तर आम्ही मोस्टली तर ट्राय करणार आहे सर्व नाईट, म्हणजे एव्हरी वीकच्या नाईटला, म्हणजे सोमवार ते रविवार, सोमवार ते शनिवार हे पूर्ण आठवडा आम्ही नाईट स्ट्रीमच करणार आहे. असं तर आमचं सध्या प्लॅनिंग चालू आहे, बघूया आपण पुढे. पण तुम्ही जसं मला इथे सपोर्ट करताय तसं त्या चॅनललाही सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा करतो. आपण बघू, मी काही दिवसानंतर स्टोरीला वगैरे लावेल. आपला तो एकदम अकाउंट वेगळाच ठेवायचा आहे, ब्लॉगिंगचा अकाउंट वेगळं ठेवायचं आहे. असं 2 मिळून आपण हे करणार आहे. आणि आता पहिले पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल भरताना मला पहिले ते चेक करायचं आहे की तो लोगो कसला आलाय, बिजलीचा का बॅटरीचा इश्यू बिश्यू काय आहे नाही ना, ते बघायला लागेल. कारण कधी येत नाही तो लोगो आणि आज आलाय, उगवलाय लोगो, तर तो बघायला पाहिजे कसला आहे. एवढं शेअर करायचं होतं. आणि मस्त कानात गाणी लागली आहेत, बा विठ्ठल दाव पाव रे, खूप भारी आहे यार गाणं. खूप म्हणजे खूप भारी आहे. तुम्हाला असं वाटेल ना की एकटं हारलाय तुम्ही, तेव्हा हा गाणं ऐका, लय भारी. तर मित्रांनो, पेट्रोल भरायला आलोय. इथे पॉवरचा पेट्रोल भेटतो आणि आपल्या गाडीमध्ये पॉवरचाच पेट्रोल आहे. फक्त ही लाईट कसली आली ना, मला ती चेक करायची आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. अरे ही लाईट काय आहे ना, मला थोडी मनात किरकिर वाटायला लागली काय आहे म्हणून. कारण आपण पहिल्यापासून या गाडीत पॉवरचंच पेट्रोल टाकत आलोय. आता ही पॉवरचंच टाकणार आहे. पेट्रोल टाकतो आणि भेटतो तुम्हाला परत. तर मित्रांनो, मस्तपैकी फ्यूल वगैरे भरून आता निघालेलो आहे आपण. ओव्हर टाइम झालाय, आपण 9:18ला पोहोचणार आहे. आपण इथून लेफ्ट टर्न मारला, कारण इथून तलोजा रोड वगैरे करून तो हॉस्पिटल जवळ आहे. म्हणजे आपण जेवढं काय आता सरळ फिरून जाणार आहे त्याच्या अर्धा रस्ता हा इथून आहे, तर आपण हा रस्ता सिलेक्ट केलाय. मस्त का आम्ही गाणी चालू आहे ऐका. हॉर्न वरती ना बंदी आणली पाहिजे, नुसती टाव नाव 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 करतात ते. बाईकला लावल्यावर बरोबर आहे, लोकांना दिसतात ते हॉर्न. मस्त काही गाणी चालू आहे कानात, साईबाबांची लागलेत गाणी, मगाशी स्वामींचं गाणी लागलेलं, त्याच्या अगोदर विठ्ठलाची गाणी लागली. मस्त सकाळची राईड असते ना आणि देवाची गाणी चालू असतात ना, खूप भारी वाटतं. असे ती वळणाची, आले पायाला ते फोड, वाट असे ती वळणाची, आले पायाला ते फोड, आले पायाला ते फोड, वाट असे ती वळणाची, आले पायाला ते फोड, सगळ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड, तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल, बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. या ब्लॉगचे आहेत ना मित्रांनो, मोठो ब्लॉगचे 2 पार्ट होतील. मला तरी डाऊट आहे 2 पार्ट होतीलच. कारण की बघा, इथून त्या हॉस्पिटलला जायचं आहे, तिथं सरांची सिग्नेचर घ्यायची आहे टाटा हॉस्पिटलला, आणि हा रिक्षावाला आता इथं थांबल. टाटा हॉस्पिटलला जाऊन सरांचे सिग्नेचर घ्यायचे. तिथून मग खारघरला पॅसिफिकला 11 वाजता जायचंय. तिथून मग वाशीला जायचंय. वाशीचं अजून कन्फर्म नाही, तळ्यात मळ्यात आहे. पण खारघरचं होईपर्यंत तिथून वाशीचा कॉल येईलच की या म्हणून. ते डॉक्युमेंट तर भेटले, फक्त तिला ती जिथे मॅनेजमेंट टीम आहे त्या लोकांना ते कन्फर्मेशन काय आहे
कम्युनिकेशन करून ते हे करायचंय, त्यांना विचारायचं सर्व. मग ते कम्युनिकेशन वगैरे करतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते डॉक्युमेंट देतील. मग आपण त्याची स्कॅन करू किंवा झेरॉक्स काढू. आणि मग बाकीचं काय ते काय. तर मित्रांनो, तळोजा MIDC मध्ये आपण आलोय. आता इथून राहिलाय तो फक्त 24 मिनिटाचा रस्ता आहे हॉस्पिटलचा. म्हणजे एक अर्धा तास पकडून चालला. आता मध्ये थांबतो, एक ऑफिसला कॉल लावतो, ते एक पर्सनल काम आहे ते याच्यासाठी. अर्ध्या तासानंतर मग आपण तिथे सरांना भेटू, सह्या वगैरे घेऊ, मग तिथून लगेच कल्टी मारू आणि दुसरीकडे जाऊ. 2 पार्ट तर मला तर वाटतं करायला लागतील. लेट्स सी, बघू. नाही तर हाच ब्लॉग आपण कट कट करत. हा कलर बघा गाडीचा कसा आहे. तर मला वाटतं ऍडिशनल मध्ये कलर काढलाय तो, तसा एक्सपल्स मध्ये कलर नाहीये. तब 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 हा नको रे, आपल्या बरोबर सीन झालाय. आपण वालधुनीच्या ब्रिज वरती आहे ना, ट्रकवाला मध्ये आला म्हणून आपल्याकडून थोडस ट्रकला असं टच झाली, पप्पी घेतली आणि गाडी पडलेली. तर आपला राईट साईडचा लेग आहे, म्हणजेच पाय, तो थोडासा सुजलाय. त्यात आपलं ते धावपळ कामाची, वर चढा शिड्या, खाली उतरा, कोर्टात जा, इथे जा तिथे जा, ते अपडाऊन करून करून ते पाय आपले कामातून गेलेले. ही पायावर पाणी उडायला पुचक करून. मच्छीचा वास येतो, मच्छी. आपल्याला खायला नाही मच्छी, आणि आहे ना, आपल्याला जी गोष्ट खायला नाही ना त्याच गोष्टीचा वास वगैरे येत असतो. घरात पण आहे ना, एरवी कधी आहे ना बिल्डिंग मध्ये मच्छीचा वास येत नाही. कोण तळत असतील आपापल्या घरातून, कधी येत नाही. आणि आज काल जो नुसता जो वास सुटलेला, नुसता तो बेकार वास, असे तोंडातून पाणी बिणी, परत अजून कसला तरी विषय निघालेला, तेव्हा पण ते हे झालेलं की खायला नाही. कसला कसला, हा ट्रेन मध्ये बिर्याणीचा विषय निघाला तेव्हा तोंडाला पाणी. काय बोलाल. पाठून ही येते, ट्रॅमची गाडी येते. जाईना कोबड्यावानी बाबांचं घाईना, सोडल्याची साथ तुम्ही मला हो द्याल का. मित्रांनो, एक गोष्ट सांगा, 700 मध्ये ईव्ही कधी आली है ना, XCV9S, सेम 700 चा मॉडेल आहे. तो तर असा ना तसं 700 चा नाव कट केलंय. फ्रंटने पण तशीच आहे. हे कधी चमत्कार झाला हो. मी आज फर्स्ट टाइम बघितली. पोलीस काका नमस्कार. हरली वाट पायी बाटान काट, स्वामी नाम घेता ओटी, सर्व दूर लख प्रकाश, स्वामी नाम घेता ओटी, सर्व दूर लख प्रकाश. त्या कुळलेल्या जीवाचा प्राण समर्थ, जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ. भिऊ नको आहे पाठी माझे स्वामी समर्थ, एक मायान बाप श्री स्वामी समर्थ, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये भय हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण हल्ल्यात 5 मिनिटात पोहोचूया टाटा हॉस्पिटल मध्ये. पटापट सिग्नेचर घेऊ. मग आपल्याकडे 2 तास उरतायत. 2 तास काहीतरी टाइमपास म्हणून काहीतरी करावं लागेल. तिथे पॅसिफिकच्या इथे जाऊन आपण टाइमपास करू 2 तास.
आणि तो 11 वाजता येणार आहे माणूस. लेट सी, बघू चलो. तर मित्रांनो, मस्तपैकी सरांच्या इथे जाऊ गेलो, सरांना भेटलो वगैरे, सिग्नेचर वगैरे करून घेतल्या. आता त्या साईड वरती जायचंय आपल्याला, त्या साईड वरती थांबलोय, वाट बघतो. 11चा टाइम दिलेला, तर आत्ताशी 10च वाजले. तर मस्तपैकी सावलीत झाडाखाली बसलोय. मस्त आता इथे बाईकचं जरा फोटोशूट वगैरे करतो आणि मग नंतर मग निघतो आपण दुसऱ्या कामासाठी. ह्याचे रील शूट वगैरे पण करतो मी. रील जर बघायची असेल तर इंस्टाला फॉलो करा, तिथे आपली रील पोस्ट होईल. इथे स्क्रीनवरती परत एकदा जो नाव शो होत असेल त्या नावावर सर्च करा इंस्टाला, की तुमचा डायरेक्टली ते येऊन जाईल. म्हणजे इंस्टाला पण फॉलो. मित्रांनो, डॉक्युमेंट घेतले. काका तर बोलले की जवळचे 5-10 मिनिटं आले, चालतंय, अजून दुकान आलंच नाही. गाडी घेऊन आलो असतं तर बरं आलं असतं. लेट सी, चला शोधूया. आपल्याला पण दिवसभर टाइमपासच करायचा आहे. मस्तपैकी रील शूट्स काढत झाली आणि इथे काका उभा आहे, नशीब गाडी नाही. वाशीला जायला चाललेलो, निघालेलो आणि हायवेला बघा मला काय वाटलं, एक नंबर वाटतंय असं बघून. खूप म्हणजे खूप भारी फिलिंग येते, तुम्हाला पण दाखवतो. असा आपला तिरंगा जो फडकतोय, खूप भारी वाटतंय. हा. आता वाशीचं काम करतो, तिथून मग पटापट ते सर्व आवरलं की मग आपण घरी निघायचं, बस एवढंच काम आहे. वाशीचं पण काम सर्व झालेलं आहे आणि आता आपण इथून निघतोय घरी. आता डायरेक्टली भेटू आपण घरी. आता मी जातानाचं काय ब्लॉक करत नाही, कारण की खूप थकलो, जाम थकलो. हार्टबीट माझी 117ला गेली आहे. तर बघू, डायरेक्टली घरी भेटतो आपण, ठीक आहे. तर फायनली मित्रांनो घरी पोहोचलो. जाम थकलोय. आता तर पप्पांचा फोन आलेला आहे, एक दुसरं काम दिलंय ते करायला चाललोय. तर ऑल ओव्हर ब्लॉग तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.